आज आपण अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठाचे गाकर करणार आहोत। ही पारंपरिक रेसिपी खूप साधी, सोपी, मोजक्या साहित्यात होणारी आहे। सकाळच्या नाश्त्यासोबत तुम्हाला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी पटकन गाकर बनवून तयार होतात। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वात आधी एका ताटामध्ये आपण गव्हाची कणिक घेतली, ती 2 वाट्या घेतली आहे। 2 चमचे बारीक रवा टाकला। चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे 1 चमचा। 1 चमचा पिठी साखर टाकायची। सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। या पिठामध्ये तुम्ही तूप किंवा तेलही टाकू शकता, मिक्स करू शकता। त्यामध्ये पीठ भिजवण्यासाठी मी इथे 1 वाटी दूध घेतलं आहे। दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे। पिठामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं। दुधाऐवजी तुम्ही पाण्यानेही पीठ भिजवू शकता। हे पीठ आपल्याला घट्टच भिजवायचं आहे, जास्त सैल नाही भिजवायचं। अजून राहिलेलं दूध टाकून घ्यायचं आहे। अशा हलक्या हाताने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। मला इथे 1.5 वाटी दूध लागलं पीठ भिजवण्यासाठी। पीठ आपलं छान भिजलं, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि थोडं पीठ छान मळून घ्यायचं आहे। हे गाकर बनवण्यासाठी खूप सोपे आहे। पीठ आपलं छान तेलामध्ये मळून झालं। हे पीठ भिजवण्याची अजिबात गरज नाही, लगेचच गाकर करायला घेऊया। छोटासा गोळा घेतला, हातावर हलक्या हाताने गोल करून घ्यायचा आहे। मी इथे 2 ते 3 गोळे तयार करून घेणार आहे। पोळपाटावर हलक्या हाताने गाकर आपल्याला जाडसर असे लाटून घ्यायचे। जाडच ठेवायचे आहे म्हणजे छान ते हलके फुलके तयार होतात, मस्त नरमही होतात। तयार झालेलं गाकर प्लेटमध्ये काढून घेऊया। दुसरं ही गाकर असंच लाटून घ्यायचं। अजिबात तेल किंवा पीठ लावायची गरज नाहीये, या पद्धतीने पीठ असं भिजवायचं आहे। मी इथे 3 गाकर तयार करून घेतले। गॅसवर आता पॅन ठेवला आहे। पॅन छान गरम झाला, त्यावर हे गाकर भाजायला ठेवायचे। एकदाच मी 3 गाकर ठेवत आहे। पूर्वी हे गाकर चुलीवर छान भाजून घ्यायचे, आहारावर खरपूस असे भाजायचे म्हणजे छान त्याची चव लागायची। आता आपल्याकडे चूल नाही, त्यामुळे मी हे गॅसवरच करत आहे। दोन्ही बाजूने गाकर भाजून घ्यायचे, हलके हलके असे भाजायचे। दोन्ही बाजूने गाकर असे भाजून घेतले। गॅसवर आता जाळी ठेवली आहे। आपल्याला गॅसवर हे गाकर भाजून घ्यायचे, कमी गॅसवर। माझ्याकडे जाळी आहे म्हणून मी जाळी ठेवली, तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाजलं तरी चालतं। चमच्याने असे उलथत गाकर आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे गाकर आपण चटणी सोबत खाऊ शकतो। गाकर आपला छान भाजला आहे, प्लेटमध्ये काढून घ्यायचा। दुसराही गाकर असाच भाजून घ्यायचा आहे। सर्व गाकर मी असेच तयार करून घेणार आहे। बघू शकता मस्त फुललं आहे गाकर। सर्व गाकर आपले छान तयार झाले। बघू शकता गाकर किती खुसखुशीत तयार झाला आहे। असं दाबून बघायचा, असं दाबायचं आणि त्याला तूप लावून घ्यायचं। तूप लावून हे गाकर खूप छान लागतात। 2 ते 3 दिवस आरामशीर टिकतात। प्रवासातही नेऊ शकता तुम्ही हे गाकर। या गाकरमध्ये आपण दूध वापरलं आहे, त्यामुळे खूप चव छान येते। गाकर खाण्यासाठी आपण एक चटणी तयार करणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकले, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, अर्धा चमचा जिरं टाकलं, 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकली, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। झाकण लावून याला ऑन ऑफ करत चटणी बारीक करून घ्यायची, अशी जाडसरच ठेवायची।
ही चटणी खूप छान लागते. लसूण आणि शेंगदाण्याची छान अशी चटणी तयार झाली. आजी पणजीच्या काळामध्ये विस्मरणात गेलेली ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी शेअर केली आहे. नक्की करून बघा. कशी झाली ती नक्की कळवा मला. कमेंट करा, शेअर करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.